कालच्या भागात आपण पाहिलं, राघव मयुरीला त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे हे सांगतो, पण मयुरी यावर काहीच बोलत नाही. आता पुढे. मयुरीला आज झोप येणं शक्यच नव्हतं. राघवने खूप मनापासून त्याला तिच्याबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त केलं होतं, पण अजून तिला निर्णय घ्यायला जमत नव्हतं. तिचे विचार, मला त्याला दुखवायचा काही अधिकार नाही, त्याला लग्नासाठी हो म्हणून आपण चूक केली, इथपर्यंत जाऊन पोहोचले होते. पण मग नंतर तिला प्रियाचं बोलणं आठवलं. तिनं बाजूला झोपलेल्या प्रियाकडे बघितलं. तिचं म्हणणं काही चूक नाही, खरं तेच बोलत होती ती. त्याला मी आवडते आणि आता तर त्याने ते कबूल पण केलंय. मी कशाला घाबरते आहे? राघवला नाही. त्यासारखा पार्टनर मिळायला खूप भाग्य लागतं. किती छान आहे तो, किती जपतो. आपल्या मनातलं त्याला न सांगता कळतं. ती नुसता आता फक्त त्याचा विचार करत होती. एक एक प्रसंग आठवत होती. अचानक तिला देवळात जातानाचा प्रसंग आठवला. तिला त्याही परिस्थितीमध्ये हसू फुटलं. तशी ती हसली. दिदू झोप ग, प्रिया झोपेत बडबडली. तिनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं ती तिच्या कुशीत शिरली. मयुरी तिला थोपटत होती. आजपर्यंतचे सगळे प्रसंग तिच्या नजरेसमोरून जायला लागले. सगळीकडे तिला फक्त आता त्याचं प्रेम दिसत होतं. त्याचे ते भावूक डोळे, आश्वासक स्पर्श, त्यांचं बोलणं, सगळं आठवत होतं. ती तशीच त्याच्या विचारात झोपी गेली. इथे राघवची अवस्था मात्र खूप खराब होती. भावनेच्या भरात त्यानं तिला सांगून टाकलं होतं. आता कुठे तिचा माझ्यावर विश्वास बसत होता आणि मी हे असं वागलो. काय विचार करेल ती आता? तिला त्रास होत होता मघाशी. किती त्रासात होती ती, त्याला दिसलं होतं. कुठून दुर्बुद्धी झाली मला आणि मी बोललो तिला. तो आता उशीत बुक्के मारत होता. स्वतःवरच त्याला खूप राग येत होता. ह्यामुळे आता जर ती त्याच्यापासून दूर गेली तर त्याला तो जबाबदार असणार होता. ह्या विचारानंच त्याची झोप उडाली होती. तिच्याशी बोलायला हवंय, ती काय विचार करते ते कळायला हवं, असा विचार करून तो 10 वेळा तरी उठला होता, पण परत येऊन झोपायचा प्रयत्न करत होता. त्याला काय करू तेच समजत नव्हतं. तो कितीतरी वेळ तसाच बसून होता. पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला. मयुरीला आज खूप जास्त मोकळं मोकळं वाटत होतं. ती कालचं गाणं गुणगुणत तिचं सगळं आवरत होती. ह्यावरून प्रिया तिला सारखी चिडवत होती. आरोहीने पण हा चान्स सोडला नव्हता. ती नुकतीच न्हाऊन आली होती. ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळून ती ते सुकवायला म्हणून टेरेसवर जात होती. तेवढ्यात बाबांनी तिला हाक मारली. त्यांनी तिला त्यांचा चष्मा आणायला सांगितलं. तशी ती त्याच्या रूममध्ये गेली. सगळे उठून गेले होते. राघव एकटाच झोपला होता. आराम करू दे म्हणून त्याला कोणी उठवलं नव्हतं. त्याला शांत झोपलेलं बघून ती आवाज न करता चष्मा शोधायला लागली. त्याच वेळी त्याला स्वप्न पडलं होतं. तू माझा विश्वासघात केला. मी खूप प्रयत्नांनी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तू असं का वागलास? मयुरी त्याच्या स्वप्नात जोरजोरात ओरडून त्याला जाब विचारत होती. तो तिला समजावून सांगत होता, पण तिला काही ऐकून घ्यायचं नव्हतं. ती त्याला तसंच एकटं सोडून जाऊ लागली. दूर दूर जायला लागली. तसं तो तिला कांताने ओरडून हाका मारू लागला. मयुरी, मयुरी, थांब ना मयुरी. इथे मयुरी चष्मा शोधत होती. ती त्याची हाक ऐकून दचकली. तिनं राघवकडे बघितलं. तो तिचं नाव पुटपुटत होता. ती हळूच त्याच्याजवळ गेली. त्याच्या डोळ्यांच्या कड्यातून पाणी येत होतं. तो तिला झोपेत थांब म्हणून सांगत होता. तसं तिनं अलगद त्याच्या हाताला स्पर्श केला. त्या स्पर्शानं त्याने अचानक डोळे उघडले आणि उठून बसला. तो अजून रडत होता. तिला समोर बघून त्यानं मागचा पुढचा विचार न करता तोच हात ओढून तिला जवळ ओढलं आणि मिठी मारली. मला सोडून जाऊ नकोस, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मला माफ कर, मला एकटं सोडू नको, राघव बोलत होता. इथे मयुरी त्याने असं अचानक जवळ घेतलं म्हणून खूप घाबरली. तो त्याची मिठी अजून घट्ट करत तिला त्याच्या हृदयाशी धरून ठेवत होता. तिला काय करू तेच सुचत नव्हतं. ती लाजेनं लाल होत होती. तिला बाहेर कोणाची तरी चाहूल लागली. तशी आता त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करायला लागली. पण तो ती लांब जातीये ते समजून अजून घट्ट करत होता. राघव सोड ना, असं काय करतोय? कोणीतरी येतंय, ती त्याला आता धक्का मारत बोलली. तेवढ्या प्रयत्नांनी पण तिला दम लागला. तरी तो तिला सोडेना.
शेवटी तिनं त्याला दंडावर जोरात चिमटा काढला. ओय, दुखतंय ना, राघव त्याची मिठी सैल करत बोलला. तसं तिने त्याला ढकलून दिलं आणि दूर जाऊन उभी राहिली. तेवढ्यात बाबा आत आले. अगं, बाहेरच होता, सापडला मला, हे बघ, बाबा तिला चष्मा दाखवत बोलले. ती थरथरत उभी होती, गाल लाल झाले होते आणि तिचा श्वास पण खूप जोरात होत होता. बाबा ते बघून काय समजायचं ते समजून गेले आणि आल्या पावली मागे फिरले. आता तिला खूप लाज वाटू लागली. राघव तिला डोळे फाडफाडून बघत होता. त्याला तो स्वप्नात बघत होता की सत्य, तेच कळत नव्हतं. त्यानं नक्की काय केलं ते त्याला कळलं नव्हतं. ती त्याच्यासमोर थरथरत उभी होती, ओल्या केसात, गुलाबी गालात. तो त्याच्या नकळत हळूच उठला. तशी आता ती घाबरून पळून गेली. ओ शिट, मी तिला खरंच मिठी मारली. ते स्वप्न, तो पूर्ण भानावर आला. त्याची झोप उडाली. त्याचा दंड पण आता हुळहुळत होता. तो परत तसाच डोक्यावर हात मारत खाली बसला. आता तर पूर्ण वाट लागली. मयुरी जी जिथून पळाली ती टेरेसवर जाऊन थांबली. तिला जोरजोरात धडधडत होतं. तिला समजत नव्हतं नक्की काय होतंय ते. तिला त्याचा स्पर्श आठवून अजून धडधड होत होती. खालून प्रिया तिला नाश्त्यासाठी हाका मारत शोधत होती. ती वर आली. तिला तिथे असं उभी बघून ती तिच्या जवळ आली आणि खांद्यावर हात ठेवला. तशी मयुरी जोरात दचकली. अगं हो, किती दचकते, मीच आहे. काय झालं तुला आणि अशी लाल का झाली आहेस? प्रिया तिच्या गळ्याला हात लावून बघू लागली. काही नाही, मी येते, तू जा. मयुरी तिचा श्वास आवरत कशीबशी बोलली. तिला वाटलं होतं राघव आला की काय परत. ठीक आहे, प्रिया निघून जाते. मयुरी स्वतःला सावरत हळूच खाली येते आणि राघव कुठे जवळपास नाही ते बघू लागते. कदाचित आता तो आवरत असेल म्हणून हायसं वाटून ती आईंना मदत करायला लागते. सगळ्यांना वाढायला लागते. दुधावरची साय, त्यात साखर, दूध आणि तांदळाच्या भाकऱ्या, अशा साधा नाश्ता असतो. तीही थोडंसं खाऊन घेते. ती जसं तिचं आवरून उठते तसं आई तिच्या हातात ट्रे ठेवतात. सार्थकला नेऊन दे, त्याचं आवरलं असेल बघ. आई, काय काय आई, मी ते, तिच्या तोंडून शब्द फुटेना. अगं जा, थंड होतंय. आई तिचं काही ऐकून न घेता तिला पाठवून देतात. बापरे, मी कसं जाऊ? तिचा हात थरथरत होता. इथे राघव त्याचं कसं तरी आवरत होता. बॅगमध्ये टी-शर्ट शोधत होता. तिच्यासमोर कसं जाऊ आता? काय विचार करत असेल ती आता माझ्याबद्दल? त्याचा मूड आता पार गेला होता. तेवढ्यात ती ट्रे घेऊन आली. त्यानं तिच्याकडे बघितलं. तिने पटकन ट्रे बाजूला टेबलावर ठेवला आणि पटकन निघून गेली. ते बघून तो अजून गळपटला. त्यानं कसाबसा नाश्ता गळ्याखाली उतरवला आणि बाहेर आला आणि एकटाच ओसरीवर एका कोपऱ्यात बसला. हाय भाई, काय मग, काय म्हणते माझी वहिनी, खुश ना? आरोही त्याला धपाटा घालून विचारायला लागली. त्यानं तिच्याकडे बघितलं आणि परत मान खाली घातली. काय झालं? तिनं काळजीत पडून विचारलं. तसं त्यानं रात्री आणि आता सकाळी कशी माती खाल्ली ते तिला सांगितलं. ते ऐकून ती जोरजोरात हसायला लागली. पण त्याचा पडलेला चेहरा बघून तिने कसंबसं आवर्त घेतलं. पण परत त्याचा एरंडेल पिल्यासारखा चेहरा बघून ते परत हसणं तेवढ्याच जोरात बाहेर पडलं. दादू, तू तर कमालच केलीस. आता काय करायचं? ती तर तुझं तोंड पण बघणार नाही आता. तू चक्क मिठी मारली तिला? ती हसू आवरत घेत बोलली. काय करू ग? राघवने त्याचं डोकं पकडलं. मी आहे ना, काळजी करू नकोस, आरोही त्याला थोपटत बोलली. आरोही विचारात पडली होती. आता काय करायचं ते. तसं तिला ते सुचलं. ती घरात आईकडे धावली. आता तीच मदत करू शकत होती. जर तेही नाही जमलं तर मग तिचा अजून एक बॅकअप प्लॅन तयार होता. तिनं आईला जाऊन काहीतरी सांगितलं. तसं त्यांनी मयुरीला हाक मारली. आरोही राघवकडे पळाली. भाई, उठ लवकर, त्याला हलवत ती बोलली. अगं, कुठे आता? राघव, आपला शेवटचा प्लॅन रेडी करूयात. उठ ना. आरोही दुपारी जेवणासाठी मस्त गावरान बेत होता. त्यासाठी ते आमराईमध्ये जाणार होते. रामू काकांनी जाऊन तिथे सगळी तयारी केली होती. चूल मांडली होती. आता सगळं सामान वाहून न्यायचं होतं. मयुरी, सायली, चला ग लवकर, मग उशीर होईल. आई त्यांना हाका मारत होत्या.
त्या दोघी पळत आल्या तसं आईने त्यांना काय काय न्यायचं आहे ते सांगितलं. जमत नसेल तर तुमच्या नवऱ्यांना कामाला लावा, चला लवकर, आई घाई करत बोलल्या. सगळे आपापल्याला सांगितलेलं सामान उचलून जायला लागले. आरोहीनं राघवला आत पाठवलं होतं. तो आला तसा आई त्याला बोलल्या, ही ताटं वाट्या हे सगळं न्यायला मयुरीला मदत कर. आरोहीनं मुद्दाम असं करायला सांगितलं होतं जेणेकरून त्याला बोलायला संधी मिळेल. आई थोडं सामान घेऊन निघून गेल्या. तसं तिथे आता फक्त दोघंच उरले. मयुरी कशीबशी तिथे उभी होती. राघव समोर आल्यापासून तिची धडधड वाढली होती. तिनं ताट उचलायची म्हणून हात पुढे केला. तोपर्यंत त्याने पण तेच केलं. त्यामुळे दोघांची टक्कर झाली. ती पटकन मागे सरकून उभी राहिली. मयुरी, आय एम सॉरी. मगाशी जे झालं ते मी मुद्दाम नाही केलं गं. भावनेच्या भरात मी तो बोलता बोलता थांबला. एकदाही त्यानं तिच्याकडे बघितलं नव्हतं. तिला त्याचं खूप नवल वाटत होतं. त्यामुळे तिची धडधड बरीच कमी झाली होती. तिनं ताटं उचलली. तू घेशील ना तू? जड वाटतंय. आणि त्याच्या जवळ येत म्हणाली, मी तुला सोडून कुठेच जात नाहीये, घाबरू नकोस. आणि पटकन निघून गेली. राघव ती गेली त्या दिशेला बघत उभा राहिला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.